हा धूप पेटवल्यानंतर आपल्याला फक्त सुगंध नाही तर शांतीचा अनुभव मिळतो आणि आपल्याला देवाची उपस्थिती जाणवते। देवासाठी आपण नेहमीच झेंडूची फुलं, आंब्याची पानं आणि तुळशीची पानं आणतो। हे सर्व आपण सावलीमध्ये वाळवून घेऊत आणि झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करूत। मिक्सरमध्ये बारीक करून घेऊत। बारीक करताना एकदम पूड करायची नाही तर थोडंसं आपल्याला हे आबडधोबड ठेवायचं। यामध्ये आता आपण चंदनाची पावडर मिसळून घेऊत सुगंधासाठी। साजूक तूप असेल तर साजूक तूप, नाहीतर डालडा तूप 2 ते 3 चमचे टाकू आणि मिसळून घेऊत। थोडंसं पाणी घालून मिश्रण ओलसर करूत। यामध्ये कोळशाची बारीक पूड आणि राळ किंवा लोभान पावडर हे टाकूत। हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालू शकेल। व्यवस्थित असे गोळे तयार करूत त्याचे आणि ह्या धूप कांड्या तयार करून सावलीमध्ये 2 दिवस वाळवून तुम्ही हा धूप नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव मला शेअर करा।